नोकरी करणारा एक इंजिनियर एका पुस्तकामुळे आयुष्य बदललं आणि आज त्याचं वास्तू 500 कोटींच्या इंडस्ट्रीला दिशा देतं. एक साधा तरुण, अमरावतीचा, नाव स्वप्नील एस रोहनकर. स्वप्न एकच होतं, इंजिनियर बनायचं. स्टेबल जॉब, सेफ लाईफ. शिक्षण पूर्ण झालं, पुण्यात नोकरी लागली. प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम सुरू झालं. सगळं ठीक होतं, पण मनात एक प्रश्न सतत घुळत होता. मी फक्त नोकरी करायला जन्मलोय का, की काहीतरी वेगळं करण्यासाठी? आणि मग 2010 साल, रामनवमीचा दिवस. साईबाबा मंदिराबाहेर एक छोटंसं पुस्तक दिसलं, वास्तुशास्त्र. त्या दिवशी काही जादू झाली नाही, पण एक विचार जन्माला आला. जर एनर्जी खरंच असते तर ती फक्त दिवा अगरबत्तीपुरती मर्यादित का? तो दिवस स्वप्नीलच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पुण्यातून सायंटिफिक वास्तू कोर्स केला. नोकरी सोडली नाही, पण शिकणं थांबवलं नाही. प्रॅक्टिस सुरू झाली, ऑब्झर्वेशन वाढली, रिझल्ट्स यायला लागले. पुण्यातील एक छोटी वेदांत कंपनी फक्त 10x12च्या खोलीत चालणारी. वास्तू ट्रीटमेंट झालं, एनर्जी अलाइन झाली. आज तीच कंपनी 5000 चौरस फूट ऑफिस आणि 30 कोटींचा टर्नओव्हर. पण खरी ओळख आली 2019 मध्ये. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये वारंवार फायर ॲक्सिडेंट्स होत होते. स्वप्नीलनं तिथे ना पूजा केली ना अंधश्रद्धा. त्यानं केलं सायंटिफिक इन्स्पेक्शन, कार्बन एनर्जी ट्रीटमेंट, एनर्जी फ्लो करेक्शन. आज 6 वर्ष झालीत, एकही फायर ॲक्सिडेंट नाही आणि टर्नओव्हर 500 कोटींपेक्षा जास्त. तेव्हाच लोकांना समजलं, वास्तू म्हणजे अंधश्रद्धा नाही, वास्तू म्हणजे एनर्जी सायन्स आहे. आज मंगल वास्तू म्हणजे 1000 पेक्षा जास्त क्लायंट्स, भारत, दुबई, USA, कॅनडा, मल्टिपल नॅशनल अवॉर्ड्स, इंडियाचा लार्जेस्ट इंडस्ट्रियल वास्तू क्लायंट बेस. पण स्वप्नील एक गोष्ट स्पष्ट सांगतो, एनर्जी तयार करता येत नाही, एनर्जी नष्टही करता येत नाही. ती फक्त ट्रान्सफॉर्म करता येते. आणि योग्य ट्रान्सफॉर्मेशन घर बदलते, बिझनेस बदलते आणि आयुष्यही बदलते. त्याचं पुढचं स्वप्न, प्रत्येक घरात वास्तुशास्त्राची सायंटिफिक ओळख पोहोचवणं, लोकांचा दृष्टिकोन बदलणं आणि सिद्ध करणं की पॉझिटिव्ह एनर्जी इज द मोस्ट पॉवरफुल फोर्स टू चेंज लाईव्स. ही गोष्ट वास्तूची नाही, ही गोष्ट आहे सायन्स वापरून डेस्टिनी बदलण्याची. स्वप्नील एस रोहनकर, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ मंगल वास्तू.